नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. गावगाड्याच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तर बघायच्या आहेत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाची. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हा भूकंप झालेला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय. अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जाऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी तो स्वीकारलाय. चव्हाण भाजपत प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झालंय. चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान 1-2 दिवसात राजकीय दिशा स्पष्ट करू असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल. अद्याप मी ठरवलं नाही. मला काय अवधी लागेल. 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेन. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नहीं. मैंने कोई भी विधायक से बात नहीं की. लेट मी बी वेरी क्लियर. आई हैव नॉट टॉक टू अ सिंगल एमएलए ऑफ द कांग्रेस पार्टी. मेरा ये इंटेंशन नहीं है और मैंने कोई भी कांग्रेस के विधायक से बात नहीं की. दुसरीकडे अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळते. केंद्रात पुढच्या सरकारमध्ये ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून झी24 तासला मिळाली आहे. आज जाहीर होणाऱ्या उमेदवारी यादीत अशोक चव्हाणांचं नाव असेल अशी देखील चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरात सभा आहे. या सभेत मराठवाड्यातील बडे नेते भाजपत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आमदारकीचा राजीनामा दिलाय. सध्या आपण कुठल्या पक्षात जाणार याबाबत खुलासा केलेला नसला तरी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अजून काही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगतीये आणि अमित शहांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार का हे बघावं लागेल. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचा निर्णय धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसंच चव्हाणांच्या पाठोपाठ वडेट्टीवारही जाणार या वावड्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. धक्कादायक आहे. अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही. त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती नाही. माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही. तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे. एक नाही 2-2दा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून. आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळेच अनेक वावड्या उठल्यात. इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून. यामध्ये काही तथ्य नाही. मी दुर्दैवी निर्णय अशोकरावांनी घेतलेला आहे त्याबद्दल एक खंत व्यक्त करतो आणि ते काही योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो. कारण त्यांनी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. काँग्रेसने त्यांना जे काही करायचं ते केलेलं आहे. ते महत्त्वाची पदं दिली होती. पण त्यांच्यावर का त्यांना बाध्य केलं गेलं हे काही समजत नाही. ते मला वाटतं 1-2 दिवसामध्ये सांगतील की त्यांच्यावर कसला दबाव होता, त्यांना असा निर्णय घ्यायला का बाध्य केलं गेलं, कोणी बाध्य केलं. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. एकीकडे मोदी अबकी बार 400 पार म्हणतायत. मात्र राज्यात 40ही पार होत नसल्यानं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. काँग्रेस मुक्त भारत नव्हे, काँग्रेस व्याप्त भाजप अशी स्थिती आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर अशोक चव्हाण कालपर्यंत जागा वाटपात हिरिरीनं भाग घेत होते. मग अचानक काय झालं? चव्हाणांना राज्यसभा उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय. तुम्ही 400 पार काही 40 पार पण नाही होणार. म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेतायत, इकडे अशोक चव्हाणांना घेतायत, अजितदादाला घेतायत, मिंदेला घेतलं. हे 10 वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती. आणि भाडोत्री सगळी लोक घेतायत, बाजारबुणगे घेतायत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत.
काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता? काँग्रेस मुक्त भारत. बरोबर ना? आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा, असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे. ती मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटते. काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते. ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते. आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात? त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देते. अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदारही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री अमित देशमुख, संग्राम थोपटे, माधवराव जवळगावकर, कुणाल पाटील यांच्या नावांची सध्या चर्चा आहे. तेव्हा कोणते आमदार काँग्रेस सोडू शकतात त्या नावांवरती एक सविस्तर नजर टाकूयात. अमित देशमुख, धीरज देशमुख हे काँग्रेस सोडू शकतात अशी चर्चा सुरू आहे. सुरेश वरपुडकर, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर. दरम्यान आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं आमदार विश्वजित कदम आणि संग्राम थोपटे यांनी आता स्पष्ट केलंय. अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून प्रेम दिलं, साथ दिलं, त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी, ज्येष्ठांनी, तरुण कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही. मी कोणाबरोबर जाणार नाही हा मुद्दाच नाही. मी कुठंच जाणार नाही. मी आहे या काँग्रेस पक्षात राहणार हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो. तिकडे भाजपने ईडीची भीती दाखवली, ब्लॅकमेलिंग केलं, त्यामुळेच अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. दबाव तंत्र ही भाजपची रणनीती आहे, मात्र अफवांना बळी पडू नका, आम्ही काँग्रेस सोडणार नाही असं प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलं. की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं. सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं. आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. या अफवाद साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. ते शक्य नाही आहे. आतापर्यंत कोणकोणते काँग्रेस नेते भाजपत गेलेले आहेत त्या नावांवरती देखील एक सविस्तर नजर टाकूयात. यात आहेत नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील ही बडी नावं जी काँग्रेसमधून भाजपत गेली. सोबतच अमरीश पटेल, कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे. प्रशांत ठाकूर आणि रविशेठ पाटील यांनीही काँग्रेसला रामराम करत भाजपसोबत ते गेले. काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होतीये, त्यामुळे हे नेते भाजपत येण्याच्या तयारीत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मात्र अशोक चव्हाणांबाबत बोलताना हे मीडियातूनच कळलं असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला. आगे आगे देखो होता है क्या असं सांगत त्यांनी राज्याच्या राजकारणातली उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय, त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते. आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या.
अशोक चव्हाणांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस हायकमांडची आता बैठक सुरू झाली आहे. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू झाल्याची माहिती मिळते. या बैठकीला सोनिया गांधी, के.सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक उपस्थित आहेत. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. चव्हाणांच्या राजीनाम्यासह महाराष्ट्रातल्या घडामोडींवरती या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामागे ईडी कारवाईला जबाबदार धरता येणार नाही. महाराष्ट्रातल्या एका नेत्याच्या कार्यशैलीमुळेच अशोक चव्हाण त्रासले होते, असं ट्विट आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलंय. चव्हाणांनी वरिष्ठ नेतृत्वाला याबाबत वारंवार माहितीही दिली होती. त्यांची तक्रार गांभीर्यानं घेतली असती तर ही वेळच आली नसती, असंही संजय निरुपम म्हणाले. संजय निरुपम यांनी काय ट्विट केले आपण बघूयात. चव्हाणांच्या राजीनाम्यामागे ईडी कारवाईला जबाबदार धरणं घाईचं ठरेल. राज्यातील एका नेत्याच्या कार्यशैलीमुळे अशोक चव्हाण त्रासले होते. आपल्या त्रासाची कल्पना त्यांनी वरिष्ठांना वारंवार दिली होती. वरिष्ठांनी ही बाब गांभीर्यानं घेतली नाही. गांभीर्य दाखवलं असतं तर राजीनाम्याची वेळ आली नसती, असा दावा संजय निरुपम यांनी केला. यानंतरची बातमी आहे भाजपच्या गोटातून. आपल्या विधानांमुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या. विधान परिषद राज्यसभेसाठी आपल्या नावाची चर्चा का होतीये याचं कारणच पंकजा मुंडेंनी सांगितलंय. त्याचवेळी राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय, अशी खदखदही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली. बीडमधील गाव चलो अभियानात पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली. साहजिक आहे की अनेक वर्षे झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं, मीडियाला वाटतं, किंवा अनेक विधान परिषदचे सदस्य होऊन गेले, राज्यसभेचे होऊन गेले, त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात. आणि आता या युती नाही, हे जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष 3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही. त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात. तर ह्या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही. असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत. हा सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही. वडलात झाला राजकारणात, दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे करण्यासाठी झाला. तुम्हाला तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले, 10 पट जास्त लोक विश्वास करायला लागले. हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे. दरम्यान अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून चांगला निर्णय घेतलाय असं सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाणांचं अभिनंदन केलंय. चव्हाणांनी आपल्या पक्षात यावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. याआधी रामदास आठवलेंनी छगन भुजबळ आणि नारायण राणेंनाही पक्षात येण्याची ऑफर दिली होती. ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहे. त्यांनी जर आता काँग्रेस पक्ष सोडलेला आहे, त्यांनी आमच्या महायुतीमध्ये यावं आणि महायुतीला बळकट करून महाराष्ट्राच्या विकासासाठी, नांदेडच्या विकासासाठी त्यांचं जे योगदान आहे ते योगदान अत्यंत आवश्यक आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे आणि अशा वेळेला काँग्रेस पक्षामध्ये राहून आपल्याला नांदेडचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करता येणार नाही. म्हणून त्यांचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. यानंतरची बातमी आहे नागपूरमधून. नागपूर जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजून गेलाय. आधीच कापसाचे भाव कोसळलेले आहेत. त्यात आता पावसामुळे नुकसान झाल्यानं बळीराजा संकटात सापडलाय. पण असं नुकसान झालेलं आहे, म्हणजे कमीत कमी 90 ते 100% नुकसान झालेलं आहे. कपाशी अशी खाली उतरलेली आहे जमिनीवर. चण्याचं पण असं चणा झोपून गेलेला आहे, फुलबार होता, चण्याच्या घाट्या होत्या त्या काही तुटून पडलेल्या आहे. आणि गहू पण असा जमीनदोस्त झालेला आहे. आता गहू पण काही होण्याची शक्यता नाही आहे. राज्य सरकार वाऱ्यावर असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यावरून वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला. बळीराजाला तातडीनं मदत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आकडता घेतला नाही. आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे, शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. आता सरकारच वाऱ्यावर आहे तर शेतकऱ्याला वाऱ्यावर का सोडणार नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच तातडीनं पंचनामे करा आणि शेतकऱ्याला भरीव मदत आता लवकरात लवकर झाली पाहिजे. जुनी जे काही मदत आहे घोषित केलेली ती पण तातडीनं द्या. करण्यात एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून. पुण्यात चक्क मच्छरांचं वावटळ दिसून आलंय. पुण्यातल्या मुंढवा केशवनगर परिसरात हे डासांचं वादळ दिसलं. मुठा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी जमा झाल्यानं डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे 2 दिवसात ही जलपर्णी स्वच्छ करा, अन्यथा मनपा आयुक्तांना जलपर्णीची भेट देण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटानं दिलाय. आज पण अशी परिस्थिती बघा तुम्ही. आम्ही पत्र देऊन जवळजवळ 1 हप्ता झालेला आहे. काय तर पत्र देऊन हप्ता झालेला आहे. काम तर काय स्लोच आहे. तुम्ही तर समक्ष पाहिलेच आता. आणि ह्या नदीच्या कडेला 2 लहान मुलांच्या शाळा आहेत. त्या शाळेमध्ये सुद्धा मुलं जाण्यास तयार नाहीत. आज अशी परिस्थिती निर्माण झाली.